ओवियासी देखे बुद्धीची भाषा नेणिजे मनाचा अंकुर नुदेजे ऐसा व्यापार तो बोलीजे शरीरगा देखे बुद्धीची भाषा नेणिजे। भगवान अर्जुनाला इफेक्ट सांगतायत, परिणाम सांगतायत की संन्यासी झाल्यानंतर लक्षणं काय प्रगट होतात, अनुभव काय येतात। आता भगवान अनुभवाकडे वळलेले आहेत। आधी लक्षणाकडे वळलेले होते, अनुभवाकडे वळलेले आहेत। ओवी तशी संपलेली आहे। देखे बुद्धीची भाषा नेणिजे म्हटलं होतं ना। ह्या मार्गात येण्याच्या अगोदर किंवा कोणती गोष्ट अंगीकारण्यापूर्वी किंवा गुरु करण्यापूर्वी बुद्धीच्या पूर्ण भाषेने जा। बुद्धीची भाषा तर्काची भाषा आहे, विचारांची भाषा आहे, चिंतनाची भाषा आहे। ठोकून घ्या, गुरु योग्य आहे का, मार्ग योग्य आहे का, आपल्याशी सूट होऊ शकतो का, आपण करू शकतो का, योग्य आहे का। लक्षात घ्या काय म्हटलं। एक उदाहरण छान आहे, मोह आवरत नाही सांगून देतो। तशी ती ओवी संपलेली आहे। की दादू दयाल कबीरांच्या शिष्य परंपरेमधले एका शेतामध्ये खुरपीत होते। तण वगैरे काहीतरी काढत होते आणि त्यांची झोपडी जरा लांब होती। दोन माणसं शिष्यत्व पत्करावं म्हणून दादू दयालकडे आले। त्यांना काही दादू दयालची ओळख नव्हती की शिष्य व्हावं, गुरुमंत्र घ्यावा, दादू दयालना गुरु करावं म्हणून आले। पण जरा चालू कक्षेमधलेच होते। आपले बुद्रुककर साहेब, आनंदराव कोसडीकर असे दोघं असतील। आणि त्यानंतर तो खुरपत होते, ते शांत एकटे मौन धारण करून आपलं काहीतरी काम करत होते शेतामध्ये। आता ते टक्कल होतं त्यांचं, काहीतरी चप्पी करणारी त्या काळातली पद्धती होती। संन्यासी म्हणजे एक चप्पी, तर टक्कल चमकतही असेल। त्याला विचारलं, दादू दयाल कहाँ है बताओ। त्यांनी झोपडीकडे असं दाखवलं, बोट टक टक असं त्यांच्या असं हे करून, हे असतं ना असं कवडे, असं टकटक त्यांच्या डोक्यावरती त्यांनी मारायचं। बताओ बोलो दादू दयाल कहाँ है। त्यांनी फक्त मौन धारण करून एवढंच सांगितलं बोट करून, त्या तिकडे राहतात। तरी पुन्हा टकटक त्यांच्या डोक्यावर असं टिचक्या मारायच्या जोरजोरात, पुन्हा अशा उलट्या, आणि हसायचे दोघंही। त्यांनी फक्त असं सांगितलं, काही शांत होते। त्यानंतर ते गेले। गेल्यानंतर हे उठून पुन्हा त्या झोपडीत जाऊन बसले लांबून। त्यांनी पाहिलं दादू दयाल, त्यांनी सांगितलं मैछू दादू दयाल। अरे बाप रे, त्यांना तर शर्मेनं मान खाली झाली। अगदी साष्टांग दंडवत घातलं, महाराज चुकलोत आम्ही उगीच तुम्हाला त्रास दिला, खरं म्हणजे हे वाईट झालं आहे, आम्हाला क्षमा करा। आम्ही मंत्र घ्यायला आलो होतो, पण आता तुम्ही द्याल की नाही शंकाच आहे, पण काय करावं म्हणले, झाली गोष्ट आहे, माफ करा। दादू दयाल म्हणाले, अरे तुम्ही योग्य केलं। मडकं जरी तुम्ही बाजारात घ्यायला गेले तर टकटक करून टनटन वाजल्यासारखं आपण करतो की नाही। मडकं देखील घेताना आपण काय करतो,
टणटण वाजून घेतो, भदभद वाजत असेल ते घेत नाही. तसं तुम्हाला गुरु करायला आलेले त्याची तर परीक्षा घ्यायला पाहिजे. ते टणटण तुम्ही वाजून घेतलं, योग्य केलं, लक्षात घ्या. अलाउड आहे, पण गुरु करण्यापूर्वी. पण एकदा गुरु केल्यानंतर बुद्धीची भाषा नेणी जे, संपला अध्याय. गुरुचा ऑर्डर फायनल. त्यांनी दाखवलेला मार्ग चूक असो बरोबर असो फायनल. त्यांनी सांगितलेली गोष्ट फायनल. तिथं बुद्धीचं कुठलंही विचारांचं थोडंही हे होऊ नये. माणसं काय करतात, आपल्याला पाहिजे तेवढं घेतात, बाकीचं सोडून देतात. आम्हाला एवढंच पटलं, एवढं नाही पटलं, ती बुद्धीची भाषा झाली. आम्हाला एवढं जुळतं, एवढं जुळत नाही. पूर्ण झोकून द्यावं लागतं, पूर्ण समर्पण. आणि बुद्धीचंही समर्पण, लक्षात घ्या. विचारांचं समर्पण, भावनेंचं समर्पण, धनाचं समर्पण, तनाचं समर्पण, प्रत्येक गोष्ट समर्पित, तुमची ती नाही. म्हणून ह्या मार्गामध्ये बाप्पासाहेब म्हणायचे, मोदीजी महाराज म्हणायचे, शेखरही म्हणतात. म्हणून आपण म्हणतो अतिशय टॅलेंटेड पाहिजे, नाही तर एकदम हृदयाने चालणारा पाहिजे, बुद्धीने नाही. एकदम भोळा. मधल्या लोकांचं काम फारच कठीण जातं. कधी इकडे, कधी तळ्यात, कधी मळ्यात, कधी तळ्यातला विचार, कधी मळ्यातला विचार, कधी तळ्यातला विचार, उड्या खात बसतात आणि गटांगळ्या खातात. योग्य आहे की अयोग्य आहे चालत राहत. पण एकदा तुम्ही ॲक्सेप्ट केल्यानंतर बुद्धीची भाषा नेणी जे, योग्य आहे की अयोग्य आहे, गुरुनी योग्य सांगितलं की अयोग्य सांगितलं, नो. त्यांनी योग्य केलं की अयोग्य केलं, हा मार्ग योग्य आहे की अयोग्य, नंतर नाही. दरवाजे बंद आहेत. हृदयाने चालायचं. तो मारो, तोडो, ठेवो, जाळो, काय होईल ते होईल. अपमान करो, काहीही करो, बुद्धीची भाषा स्टॉप झाली पाहिजे. आणि नाही स्टॉप झाली तो आऊट. आऊट म्हणजे त्याचा अर्थ असा नाही आऊट म्हणजे वर गेला, असं नाही. आऊट म्हणजे अध्यात्म रिंगणातून त्याचे अनुभव कमी होतात, जवळपास संपुष्टात येतात. भाषा नाही चालत तर्काची. तर्काची दिठीन पविजे. नो तर्क, नो शंका, नो कुशंका, नो लघुशंका, नो महान शंका, नो. कोणत्याच शंका नाही. सरळ हृदयाने चालावं लागतं. अध्यात्माची भाषा हृदयाची आहे. अध्यात्माचे अनुभव हृदयातून प्रगट होतात. म्हणून मेजॉरिटीनं स्त्रिया याच्यात टिकू शकतात, कारण त्या हृदयानं चालतात नॅचरली. पुरुष कठीण जातं पुरुषांना. म्हणून आता सगळ्या महाराजांचे चेले सगळ्या बाया आहेत. मी फक्त मार्क करतोय. कृपालूजी महाराज ते स्वतः स्त्री हृदयी होते, म्हणून ते पुरुष म्हणून झाले. पुरुष जरी असेल तर हृदय स्त्रीचं पाहिजे. आणि जी स्त्री पुरुषाचं हृदय घेते ती पण आऊट. काही काही बाया आहेत पण हृदय पुरुषाचं आहे, आणि काही आहेत हृदय स्त्रीचं आहे. हृदयाची भाषेमध्ये तर्क नाही, शंका नाही, पूर्ण समर्पण, पूर्ण प्रेम, पूर्ण भक्तिभाव, झोकून देण्याची प्रवृत्ती. त्याच्यासाठी ही हृदयाची भाषा संन्याशाला सुरू होते, संताला सुरू होते, त्याच वेळेस तो संत असतो. हृदयाच्या भाषेमध्ये मन नसतं.
मन नाही, विचार नाही, कल्पना नाही, कुठल्याच उडान नाही. देखे बुद्धीची भाषा, पॉझिटिव्ह विचार, निगेटिव्ह नाही, निगेटिव्ह नाही. काही काही लोक निगेटिव्ह विचाराचे फार असतात. नकारात्मक दृष्टिकोन, कुठलीही गोष्ट नकारात्मक घ्यायची. जनरली माणसं आणि स्त्रिया कर्तृत्व असताना कर्तृत्वहीन बनतात, शक्तिहीन स्वतःला समजतात. त्याचं पहिलं कारण त्या नकारात्मक दृष्टिकोनाचे असतात. मला जमेल का, मला जुळेल, भाषण द्या, मला जुळेल का. नकारात्मक एक उदाहरण सांगतो. आणि फार नकारात्मक दृष्टिकोन असेल ना, आपण त्याला काहीच करू शकत नाही. एक छान उदाहरण. एक मुलगा होता, लग्न झालं नाही, वडील आजारी पडले, आई, बहीण आणि हा तीन असे आजारी पडले की डेथ बेडवर, की आता ते मरणार, एक 2-4 दिवसात ते मरतील, अशी स्थिती आली. मग ते म्हणाले, हा लागला रडायला. ते म्हणजे अरे आज आईला वाटलं कसं काय वर रडायलास तू, अजून तर गेले नाही ना ते. नाही नाही जातीलच. बरं ते जातील म्हणले ठीक आहे, पण नंतर रडावं त्यांच्यासमोरच काय. नाही म्हणले आपण 3च राहणार म्हणून मी जास्त रडायलो. म्हणले कसं, 3 तिघाडे न काम बिघाडे. 3 माणसं, आपण म्हणतो ना 4थं पाहिजे. तर म्हणे तू एक राहणार, मी एक राहणार आणि बहीण राहणार. 3 तिघाडे न काम बिघाडे व्हायले. ती म्हणाली अरे तुझी बायको, तुझं लग्न होईल ना, मग 4 झाले की नाही. काय म्हणली आई, तुला कसं समजणं, पुन्हा 3च राहणार म्हणले कसे. म्हणजे त्यांनी सांगितलं बहिणीचं लग्न होऊन जाईल ना, मग पुन्हा माझी बायको, मी आणि तू 3च राहिले. मी काही वर येऊ शकत नाही म्हणले जन्मात. एक खात्री झाली, 3 तिघाडे काम बिघाडे, मी वर येऊ शकत नाही. ती म्हणाले अरे तुला पोरग होईल ना, कसंच राहणार आहेस. मग झाले 4. आई तू थोडीच परमनंट राहणार आहेस, तुझं पण पार्सल कटणार आहे ना. पुन्हा 3च. आता अशा लोकाला किती समजून सांगणार. आता डोक्याला झाट मारायची पाळी. अशा निगेटिव्ह विचारांच्या लोकांचं मात्र कठीण. बाकी थोडंफार समजून सांगितल्यानंतर जे बुष्ट होत असतील त्यांचं चांगलं आहे. देखे बुद्धीची भाषा नेणी जे. नकारात्मक दृष्टिकोन बुद्धीचा असतो, सकारात्मक दृष्टिकोन बुद्धीचा असतो. मनाचा अंकुर नुदेजे. मानवी मन जे कल्पना करतं, विचार करतं, नकारात्मक दृष्टिकोन करतं, सकारात्मक करतं, हानी लाभ सुख दुःखांचे काय म्हणतात लहरी झेलतं. हा हृदयातली एकदा भाषा असली की मन संपतं. लक्षात घ्या, एखाद्या देवाला, गुरुला, नवऱ्याला, अजून कोणाला बाईनं जर मनाने ॲक्सेप्ट केलं ना, मन संपतं. मन नाही, पूर्ण ॲक्सेप्ट करते ती. मग सुख हो दुःख हो काही हो, एकदम ॲक्सेप्ट. प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट करते. म्हणून मनाचा अंकुर
फुटत नाही. संकल्प विकल्प मन करत नाही. ऐसा व्यापार तो बोली जे शरीर गा. इच्छेच्या स्फुरणाचा अंकुर फुटलेला नाही अशा स्थिती देहेंद्रियाकडून जे कर्मे होतात त्या व्यवहाराला शारीरिक व्यापार म्हणतात. फक्त शरीर व्यापार, मन आणि बुद्धी स्टॉप. मानसिकता संपून भावनिकता निर्माण होते, विचार संपून भावना निर्माण होते. लक्षात घ्या. आणि ते शरीराचे व्यापार समजल्या जातात. ज्या क्रिया होतात त्या शरीराच्या, त्या बाधक होत नाहीत, कारण मन त्याच्यातलं नाही, बुद्धी त्याच्यात नसते. आणि असेल बुद्धी तर ती ईश्वरी झालेली असते. लक्षात घ्या. ईश्वरी बुद्धी, ईश्वरी मन. हेची मराठे परियेसी ताने बाळकाची चेष्टा जैसी योगिये कर्मे करीती तैसी केवळा तणू. उदाहरण दिलंय माऊलीनी. ताने बाळकाची चेष्टा जैसी हेची मराठे परियेसी. स्पष्टपणे इथपर्यंत आपण आलोही होतो. काय थोडंसं मागच्या ओवीवर संपलं तरी आपण थोडं बोललो. हेची मराठे परियेसी. मी स्पष्टपणे माझ्या मायबोलीच सांगतोय. आपण इथपर्यंत आलो होतो. ताने बालकाची चेष्टा जैसी. तानुलं जे असतं ना, छोटा बाळ, मन बुद्धी रहित असतो. संकल्प विकल्प मनात नसतो, काही नाही, बुद्धी नाही, संकल्प नाही, काही नाही. आणि हातपाय हलवतो, नाचवतो. प्लॅनिंगली नाचवतं का? नाही. आता मी असा हात करतो, जसं आपण प्लॅनिंगली उठून चालतो, प्लॅनिंगली बोलतो, त्याचं काय नाही. मन बुद्धी रहित अवस्था असते. बालकाचे हात पाय आप नाचविते काय. कोण नाचवतंय? बालकाचे हात पाय आपोआप नाचतात. त्याला माहीतही नसतं किती किलोमीटर पळतं ते पोरगं. तुम्ही हालून पहा बरं तसं एक 10 मिनटं. त्याच्या इतकी सायकलिंग, त्याच्या इतकं रनिंग, त्याच्या इतक्या ॲक्शन्स वर्क करून पहा. किती वेळ टिकूत आपण. प्रचंड ऊर्जा असते, पण मनबुद्धी रहित असते. प्रचंड ऊर्जा असावी, पण मनबुद्धी रहित असावी. कारण मन आणि बुद्धी ह्या 12 अनेक क्षमता तुमची नष्ट करतात विचारांच्या द्वारे, विकारांच्या द्वारे. म्हणून बालकासारख्या पूर्ण ॲक्शन झाल्या पाहिजे, पण मनबुद्धी रहित, म्हणजे मानवी मनबुद्धी रहित. आणि झाल्या तर ईश्वरी बुद्धीनी व्हाव्यात, ईश्वरी मनानी व्हाव्यात. लक्षात घ्या काय म्हटलं. ती मानवी बुद्धी नसते, ती ईश्वरी बुद्धी होते. योगी कर्मे करीती तैसी केवळा तनू. त्याप्रमाणे कर्मयोगी जागृत शक्तीच्या प्रेरणेने केवळ शरीराने सर्व कर्मे करीतात. टिप्पा. सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेत जाईपर्यंत इंद्रियाकडून जी जी कर्मे करून घ्यायची असतात ती सर्व कर्मे समजावीत. बालकांचे हात पाय आप नाचविते काय. बाप्पासाहेबांचा आहे अभंग, जो आत्ताच मी म्हटलं योगायोगाने तो आला. आपोआप जशा क्रिया होतात, आपोआप कर्मयोगामध्ये आपोआप होतात ना क्रिया, की तुम्ही करता, आपोआप होतात. तुम्हाला सर्वांना जो कर्मयोग आहे त्याच्यामध्ये आपोआप क्रिया प्रगट होतात. तुमची मन आणि बुद्धी त्याच्यात काही काय नाही. तसंच व्यवहारामध्ये देखील आपोआप क्रिया प्रगट होतात.
कधी? ज्या वेळेस बुद्धियोग होतो आणि मनाचं मन पण संपतं त्यावेळेस. ईश्वरीय बुद्धी असते, त्या प्रेरणा ईश्वराच्या असतात, आत्म्याच्या असतात. म्हणजे हा मन आणि बुद्धीने चालत नाही, आत्म्याच्या प्रेरणेने चालतो आणि आत्म्याचं कनेक्शन परमात्म्याशी असतं. लक्षात घ्या. आत्मा एवढा विस्तार पावलेला असतो की ब्रह्मांडीय विश्वात्मक देवाशी याचं कनेक्शन आत्म्याचं जोडल्या जातं आणि आत्मा प्रेरणा परमात्म्याकडून घेतो आणि त्या बुद्धीमध्ये प्रक्षेपित करतो. मनही देवमन झालेलं असतं म्हणून त्या प्रेरणा कर्माच्या बाधत नाहीत. हे सर्व आत्मसाक्षात्कारानंतर तोपर्यंत परवानगी मागणे, अर्पण करणे, धारणा प्रवाहाच्या ज्या गती तुम्हाला राजर्षी योगात येतात, काही धारणा म्हणजे राजर्षी योगात काही प्रवेश केलेले असतील साधक, त्यांना त्या धारणा प्रवाहाच्या गतीने परवानगी मागणे, अर्पण करणे, प्रेरणा मिळाली तर काम करणे, नाही तर समजायचं कुठंतरी अशुभ होणार आहे. अजून वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. अशा प्रकाराने त्या प्रेरणेने जायचं आणि बुद्धियोग मिळाल्यानंतर मात्र डायरेक्ट प्रभूशी गाठ. मग 5 भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदिले, तेथे मनची रहाटे एकले स्वप्नी जेवी. मग हे 5 भूताचे बनलेले शरीर ज्यावेळी झोपलेले असते त्यावेळी त्याप्रमाणे एकटे मन स्वप्नात व्यवहार करते. 4 अवस्था असतात माणसाच्या: जागृती, सुषुप्ती, स्वप्न आणि तुर्या. जागृती म्हणजे आपण जागे आहोत, जनरली माणसं जागेपणी सगळं करतात. सुषुप्ती झोपलेले, त्यावेळेस मन संपलेलं असतं. स्वप्नात मन जागा असतं. लक्षात घ्या. आपण स्वप्नातलं जे मन असतं त्याचा इफेक्ट कायम असतो, परिणाम कायम आहे. लक्षात घ्या. स्वप्नाचा परिणाम कायम असतो, पण प्रॅक्टिकलमध्ये ते नसतं. कर्म केलेलं नसतं, परिणाम मात्र कायम असतो. हे संभादादा मानवतकरांनी फार सुंदर उदाहरण सांगितलं होतं. कधीतरी ऑडिओ कॅसेटमध्ये मी ते सांगितलं होतं. कीर्तनामध्ये मी लहान होतो, मी ते ऐकलं. त्याला खूप हसू आलं होतं, पण तेवढं ते आठवलं. स्वप्न पडलं एकाला की भांडं पुरलेलं आहे पैशाचं खाली. खोदायला लागला. खोदलं. आता एकटंच खोदायचं असतं, कोणी नेईल म्हणून, दुसराही कशाला एव्हिडन्स म्हणून. एकटाच खोदलं आणि ते मोठं भांडं होतं, असं लहान तोंड, असं फुगीर भांडं पैशाचं, सोन्याच्या सगळ्या मोहरा होत्या. आणि एकटा असा उचलायला गेला. करून जोरात ते काही वर होईना. शेवटी इतक्या जोरात तो उचलायला गेला आणि शेवटी तो पडला. ते काही भांडं काही हे नाही, तो पडला जोरात. पण उचलायला जात असताना इतक्या जोरात शक्ती लागली, त्याच्यात त्याला लॅट्रिन झाली. आता जागा झाला. फटकन पडल्यामुळे पाहिलं, भांडं नाही, कृती नाही, पडलो, पण लॅट्रिन मात्र शिल्लक आहे. याला परिणाम म्हणतात. स्वप्नाचा परिणाम असतो, पण स्वप्न हे स्वप्नवत असतं. लक्षात घ्या. त्याच्यातली कृती, शेवटी तुम्ही स्वप्नातही कृती करता आणि ती कृती परिणाम देते. आणि तुर्यामध्ये ह्या वरच्या गोष्टी, समाधी अवस्था, समाधीभूत अवस्थेतून देवमन झालेलं आहे, देवबुद्धी झालेली आहे.
क्रिया जरी प्रगटल्या तरी अक्रिया आहेत, त्या निष्कर्म आहे, निष्फल आहे, त्या तुम्हाला बाधणार नाही. म्हणजे स्वप्नापर्यंत बाधू शकतात. मग पाच भौतिक संचले पंचमाभूतानी बनलेला देह जेव्हा शरीर असे निदिले तेथे मनची राहते एकले स्वप्नी जेवी. मग हे पाच भूताचे बनलेले शरीर, पाच भूत कोण? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ज्यावेळी झोपलेले असते त्यावेळी त्याप्रमाणे एकटे मनच स्वप्नात व्यवहार करते. शेवटी मन व्यवहार करतं ना. आपल्याला वाटतं की आम्ही झोपलं म्हणजे संपलं. एखाद्याने म्हटलं कुछ नहीं, हम कुछ नहीं करेंगे, बस रजाई ओढ़ के सो जाएंगे, म्हणजे कर्म संपलं. हम खाएंगे नहीं, पिएंगे नहीं, कुछ नहीं, बस खाली निद्रा में रहेंगे. पण स्वप्न पडतं की नाही? मग स्वप्नामध्ये कर्म झालं की नाही? आणि शेवटी श्वास तुम्ही घेतला की नाही? श्वास घेतला तरी ते कर्म झालं. निद्रा घेतली तेही कर्म झालं. इतकं सूक्ष्म आहे. कारण श्वास जोपर्यंत चालू आहे, श्वास घेणे म्हणजेच कर्म, प्राणप्रवाह चालणे म्हणजेच कर्म. नवल ऐके धनुर्धरा कैसा वासनेचा पसारा देहा होऊने दिवजगरा परिसुख दुःखे भोगी. नवल ऐके धनुर्धरा, अर्जुना एक नवल तर ऐक. या वासनेचा पसारा कसा आहे? ती देहाला जागे होऊ देत नाही, पण सुखदुःखांचा भोग भोगविते. आता म्हणलं ना, भांडं काढायला देह काही जागा नाही झाला, भांडं काढता काढता लॅट्रिन झाली. स्वप्नामध्ये आपल्याला अनेक असे स्वप्न पडतात की सापाने दंश केला, साप आला, आपण पळत 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 चाललो आणि त्याने दंश केला, एकदम जागा झालो. पाहतो तर आपल्या आजूबाजूला साप नसतो, पण इफेक्ट झालेला आहे, भीती मात्र बसलेली. आणि ती भीती अशी असते, नाही साप नक्की कधी ना कधी येईल आणि मला मारेल. मन, खरं सांगू, सुख आणि दुःख कोण भोगतं? मन. साक्षी भावामध्ये हे मन संपवायचं, जे सुख दुःख भोगत आहे. मन नको आहे. कारण सुख आणि दुःख मनाला होतात, हो, कोणाला होत नाही. रामकृष्ण परमहंसाला नासूर झाला, आळ्या पडल्या, जखमेतून त्या काढू दिले नाही. अरे मला त्रास होत नाही यांचा. माथुरबाबू सर्वजण म्हणायला लागले, गुरुजी ह्या आळ्या काढू द्या. अरे मला त्रास होत नाही, राहू द्या. शरीर भोगतं, पण मी कुठेही जागा भोगायला. कारण मन समाधी अवस्थेत पौडलेलं आहे, मनाला त्रास नाही. आणि काहींना इतकी भीती वाटते की त्याचाच त्रास होतो. काही लोक मन मेलं की माणूस मरतो. आमचं काय पापा मारायला टेकलो, आम्ही आता काही वर्षाचे आहेत, गौऱ्या पुढं गेल्या, मग चला आता नेतो, नाही जाणार. अशा लोकांना म्हणा, चला नेऊन टाकतो तुम्हाला तिथं, तिथं झोपडं घाला, इतकं लांबून कशाला तुम्हाला आणायचं. मरू वाटत नाही. पण कल्पनेने ही माणसं मेलेली असतात, मनाने मेलेली असतात. हे पा, शरीर रोगी त्याच वेळेस होतं ज्यावेळेस तुमचं मन रोगी असतं. मन रोगी त्याचं शरीर रोगी, मन निरोगी त्याचं शरीर निरोगी. एक उदाहरण आहे, बगदाद शहरामध्ये एक सुफी संत होऊन गेले. बगदाद, अफगाणिस्तान, अफगाणिस्तानची राजधानी बगदाद.
तिथे कॉलरा झाला आणि त्या कॉलऱ्यामध्ये रोज प्राणांची आहुती बगदाद शहरामधून व्हायला लागली. हे सुफी संत गावाच्या बाहेर, अगदी राजधानीच्या बाहेर बसलेले होते. काही छाया दिसल्या त्यांना यमधर्मराजाच्या. कमान म्हणले, बोलवलं. दिव्यदृष्टी होती, बोलवलं, इकडे या. सांगा म्हणे, महाराज कुठे चालले? म्हणले, लोक आणायला. ते म्हणले, उद्या किती तुम्ही नेणार? म्हणले, 500 माणसाचा आकडा आहे, 500 माणसं न्यायचेत म्हणले, उद्या मरणार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही आलोत म्हणले. गप्प बसले. पण जाताना 5000 घेऊन चालला. पुन्हा बोलवलं, इकडे म्हणले, काल किती आकडा सांगितला होता? म्हणले 500. आज किती घेऊन चालला? मला 5000. म्हणले, हे चूक नाही का? म्हणले, हे धसकीने मेले म्हणले, 500 खरे मेले आणि आम्ही मरतोत 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 म्हणून हे बाकीचे 4.5 मेले. भीतीपोटी मन मारतं माणसाला आणि म्हणून आम्ही सुखदुःख भोगतो. भीती निर्माण होते, नाही होईल, नाही होईल, नाही होईल, नाही मी नापासच होईल, नापास होईल. परीक्षकाच्या डोक्यामध्ये असा नंतर किरणं जातात की त्याला दिसतच नाही याचं उत्तर, त्याला नापासच करतं. नाही होऊच शकत नाही, मी पास, मी आणि पास छे नापासच होत. केवळ नवलय के धनुर्धरा, कैसा वासनेचा पसारा, देहा होऊने दिवजगरा, परिसुख दुःखे भोगी. वासना किती प्रकारच्या? काम, कामाची वासना. काम 2 प्रकारचा, काम म्हणजे इच्छा आणि काम म्हणजे सेक्स. दोन्ही प्रकारच्या इच्छेमधनं अनेक सुखदुःख भोगायला लागतात. आता डिटेल जाणार नाही. त्यानंतर इच्छा पूर्ण नाही झाली, वासना पूर्ण नाही झाली, राग येतो. राग आला, शरीरावर परिणाम होतो, BP वाढतो, सगळे रोग उफाळून येतात. वात पित्त कफ प्रकर्षाने पुढे येतो, सगळे गदा घेऊन येतात मारायला. रक्तामध्ये खवळ उत्पन्न होते, क्रोध. पुन्हा समजा शमन झाली इच्छा, पुन्हा वासना वाढते, दुसरी इच्छा, तिसरी इच्छा, चौथी इच्छा, लोभ वाढतो. सगळं वाढत जाणार. 10 लाख झाले, 20 लाख पाहिजेत, 1 कोटी झाले, 10 कोटी पाहिजेत, वाढत जाणार. लोभ सारखा वाढतो. मग माज येतो, डुर डुर डुर, डुकरानंतर आपणच. मद, मोह, मत्सर हे सगळे वाढतात. आणि हे सगळे क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या मनांच्या कल्पना आहेत आणि मनाद्वारे भोगाव्या लागतात माणसाला. म्हणून मन संपवा, हे विकार संपतात. म्हणून विकार संपण्याच्या मागे लागू नका, मन संपवा आणि मग मनामधले विकार ॲटोमॅटिक संपतात. अर्जुना, एक नवल ऐक तर ऐक. या वासनेचा पसारा कसा आहे? ती देहाला जागे होऊ देत नाही, पण सुखदुःखाचा भोग भोगविते. आता इथे झोपीमधलं वर्णन केलंय, स्वप्नामधलं. जाग तर होऊ देत नाही, पण भोग मात्र भोगविते. जाग होऊ देत नाही म्हणजे स्वप्नात जाग होत नाही. कोणीतरी थोबाडीत मारली स्वप्नात, सर्पदंश केला स्वप्नात, पोरं मेली स्वप्नात. नारदाचं फार छान उदाहरण आहे. नारदाला वाटलं अर्जुन, पांडव आणि कृष्ण त्या काळातलं उदाहरण आहे.
द्वारकाधीशाला 16,108 बायका पाहिल्या. नारदाने सांगितलं, भगवंता काय मज्जा आहे तुमची, 16,108 राण्या महाराण्या सेवा करतायत, आम्ही मात्र सगळं असंच आमचं भनभन 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 करीत फिरायचं, वारकरी म्हणून कीर्तन आणि प्रवचन करीत फिरायलोत आम्ही रामनाम घेत, आमच्या नशिबात हेच आहे. एक शंका आली, काय मजा असेल नाही संसारात. आणि पुन्हा म्हणले, भगवंता माया कशी असते. ते म्हणाले, अरे सगळी माया आहे, माया कशी असते. आणि दोघं चालता चालता एका झाडाखाली झोप लागली नारदाला. आणि भगवंतानी नारदाला अगोदर सांगितलं, झोप लागण्यापूर्वी, नारदा एक पाणी आण रे तू मला प्यायला. झोपेतून उठले भगवान द्वारकाधीश त्या ह्याच्यातनं झाडाखाली, आणि नारदाला सांगितलं पाणी आण तांब्यावर. नारद गेले पाणी आणायला. आणि गेल्यानंतर एकदम असं झालं की नारदाचं लग्न झालं नाही. नारद झोपले आणि पाणी आणायला गेले. पाणी सांगितल्यानंतर ते पाणी आणायला गेले, तिकडे लग्न झालं, त्यांना पोरं झाले, लेंडार झाले, इतकं राज्य मिळालं, एक एक पोरगं त्रास देऊ लागलं, ते मोठे झाले, त्यांचे लग्न झाले, पुन्हा इन्व्हॉल्व झाले जसं आपण होतो. आणि हे एकदम एक वादळ आलं, त्याच्यात बायका पोरं वाहून गेली, सगळे मेले, रडायला लागले आणि एकदम झोपेतून उठले. भगवान म्हणले, काय नारदा काय झालं, रडणं मात्र कायम झालं. माझे बायका पोरं कुठे आहेत. म्हणले, कुठे आहेत तुझे बायका पोरं, तू झोपेतून उठलास. आबा बाबा किती म्हणले, किती वर्ष झाले मी किती जगलो, संसार केला, पोरं ते कुठे आहेत. ते म्हणले, त्याला माया म्हणतात. जी वस्तू टिकणारी नाही ती माया, त्याच्या मागे आम्ही जातो, सुख दुःख भोगतो. त्याचं कारण आम्ही मायेमध्ये आहेत. माया म्हणजे ज्या वस्तू टिकणाऱ्या नाहीत त्याच्याविषयीची आसक्ती. वस्तू टिकणारी नाही, जी बदलणारी आहे. जीवन हे परिवर्तनशील आहे, बदलणार आहे. आणि बदलणाऱ्या जगात कुठली वस्तू, विषय आणि व्यक्ती कायम राहणार नाही आहे. हे ॲक्सेप्ट पाहिजे तत्व. आपणही राहणार नाही आहेत, लक्षात घ्या. ॲक्सेप्टेड पाहिजे हे तत्व की बदलणारं जीवन आहे, परिवर्तनशील जीवन आहे. आणि जे परिवर्तनशील आहे, गतिशील आहे, ते नष्ट होणार आहे, कधी ना कधी संपणार आहे, आहे तसं राहणारं नाही आहे. म्हणून आसक्ती ठेवू नये. आणि हळूहळू आसक्ती कमी होते, ते प्रेम कमी होतं, ईश्वराचं सतत वाढतं आणि संसारातलं कमी होतं. कारण परिवर्तन झाले की संपलं. नवरा लग्न झाल्यानंतर 4-4 साड्या आणून द्यायचा 6 महिन्यात, आणि नंतर 4 वर्षात एकही साडी नाही. परिवर्तनशील, तुमचं माझ्यावर प्रेमच नाही, सगळं परिवर्तनशील. त्यावेळेस तू दिसत होती म्हणून 4 साड्या देत होतो, आता काही गरज नाही. सगळं असं, सगळं परिवर्तनशील आहे. पण आसक्ती परिवर्तनशील आहे. आपला देखील साईज प्रेमाची कमी जास्त हेलकावे खाते, कमी जास्त होते, म्हणून ते प्रेम नसतं. आणि हे सुख दुःख मनाला भोगावे लागतात. इंद्रियाच्या गावी निजे, ऐसा व्यापार जो निपिजे, तो केवळ गा म्हणजे माणसाचा. इंद्रियांच्या गावी नेणिजे, इंद्रियामध्ये ॲक्शन होतील, क्रिया होतील, कर्म होतील,
5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियामधून कर्मे होतील. जोपर्यंत प्राण आत बाहेर करतोय, अपान वायूच्या गती आहेत, उपप्राणांच्या गती आहेत, नाग कर्म कृकल देवदत्त आणि धनंजय हे जोपर्यंत शिल्लक आहेत आतमध्ये, प्राण अपान व्यान उदान समान हे जोपर्यंत ॲक्शन करतायत, त्यांची ॲक्शन म्हणजे कर्म आणि त्यांची रिॲक्शन म्हणजे फळ. लक्षात घ्या, ॲक्शन आणि रिॲक्शन या दोन्ही होतात. भगवान म्हणतात, इंद्रियाची गाविणेनी जे, श्वास बंद होणार नाही मरेपर्यंत. मग इंद्रियामधून श्वास चालला की आपण कर्म म्हटलं, किती सूक्ष्म आहे. पण इंद्रियांच्या गावाला इंद्रियांना कळू देऊ नका, ते म्हणजे ज्ञानेश्वरीचा योग. कसं कळू द्यायचं नाही? 2 प्रकार. साधनेमध्ये तर कळतच नाही, साधनेमध्ये कळत नाही. ध्यान, समाधी, एकाग्रता जोपर्यंत आहे ना, मनाचं चंचलत्व ते एकाग्रता, याच्यामध्ये शक्ती क्षीण होते. लक्षात घ्या, एकाग्रता म्हणजे ध्यान नाही, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ध्यान नाही. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, तुम्ही पण लक्षात घ्या. एकाग्रता म्हणजे एकाच वेळेस एका विषयांचा बोध घेणे, शोध घेणे, विचार करणे. एकाच वेळी एका विचाराचा, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑन वन पॉइंट. 10 डबे आहेत आणि मनाचं चंचलत्व एकाच वेळेस 10 डब्यावर उड्या मारणे. स्नान करत असताना स्नानाचा विचार की लगेच गणिताचा कसं होईल, लगेच जेवायचं कसं होईल, बरं जेवून जाता येईल का, चालल्या विचारांचे चक्र. एकाच वेळेस 10 विचार करणे, मनाचं चंचलत्व. एकाच वेळेस एक विचार करणे, एकाग्रता. पोरं तिथेच गडबडतात, मनाच्या चंचलत्वापासून ते एकाग्रतेपर्यंत येत नाही. ध्यान तर नाहीच नाही, ध्यान फार पुढची गोष्ट. मनाच्या एकाग्रतेमध्ये मन असतं शिल्लक, विचार करणारं मन असतं आणि ते थकवतं. म्हणून तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ज्या ठिकाणी द्याल त्यावेळेस लवकर थकाल. अभ्यासातही माणूस फार लवकर थकतो. ज्यावेळेस तुम्ही कॉन्सन्ट्रेशन देऊन कुठली गोष्ट कराल त्यावेळेस लवकर थकून जाल. 1-2 तासात, 3 तासात ग्रास्पिंग होईल पण थकाल, कारण मनाने केलेलं कॉन्सन्ट्रेशन आहे. ग्रास्पिंग मन करतं. पण ध्यानामध्ये मनच शिल्लक राहत नाही, विचार नाही, कल्पना नाही, काही नाही. आणि ध्यानामध्ये पॉवर प्रिझर्वेशन आहे, पॉवर क्रिएशन आहे, पॉवर वाढते, चेतना शक्ती वाढते. म्हणून साधकांनी ध्यान करावं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सहज होतं. मनात एवढी ऊर्जा साठवायची की कॉन्सन्ट्रेशन मन थकवूच नाही. म्हणून ध्यान महत्वाचं आहे. ध्यानामध्ये मन संपवायचं आहे. सांगेल पुन्हा कधी. इंद्रियाची गाविणी जे, कळूही देऊ नका. ज्ञानेश्वरीचा योग कोणाला मिळतो? 6व्या अध्यायात ओवी येते. आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरून जीवी, तयासीच पाविजे. इंद्रियाला जो चोरून जेवतो, तुम्ही साधना करता, तुमची जीभ काय करते? तुमचे डोळे बंद आहेत, कान काही ऐकत नाहीत, ओठ काही नाही, हातपाय काही करत नाहीत,
आणि झाले तर ॲटोमॅटिक होतं, तुम्ही काही करत नाही. तुम्ही करणं इंद्रियामधले एक प्रयोग म्हणजे स्वतःचा मार्ग आहे तो कर्तृत्वाचा. ॲटोमॅटिक होतं, त्याच्यात तुमचं कर्तृत्व नाही. पुढे काय होणार आहे कळत नाही. आणि कृतीचा जो मार्ग आहे, पुढे काय करायचं आहे तुम्हाला अगोदर माहिती आहे. कोणता चित्रपट दिसणार, कोणत्या क्रिया इंद्रियांकडून योगामध्ये प्रगट होतील, त्या सर्व वेगळ्या आहेत, ॲटोमॅटिक आहेत. तुम्हाला माहीत नाही पुढे काय होणार आहे, कोणतं दर्शन होणार आहे, काय होणार आहे, कारण ईश्वरीय आहे ते, मानवी नाही. म्हणून मानवी योग वेगळे, ईश्वरी योग वेगळा. ज्ञानेश्वरीमध्ये ईश्वरी योग आहे, ईश्वराकडून प्रगट होणाऱ्या क्रिया आहेत. तुम्ही स्वतः काही करायचं नाही. करणेन येथे बसून राहणे, केवळ पाहणे संध्या यज्ञ. बाप्पासाहेब, करणेन येथे बसून राहणे, केवळ पाहणे संध्या यज्ञ. तुम्ही फक्त बसायचं काम करायचं, काही करायचं नाही. नो कृती. मानवी बुद्धीनं कुठल्याही क्रिया इंद्रियामधून करायच्या नाहीत. गायत्री जप स्वतःहून करायचा नाही, भजन नाही, कारण ज्ञानेश्वरीचं भजन वेगळं आहे, मानवी मार्ग वेगळे. हा ईश्वरी मार्ग आहे, हा होण्याचा आहे, जे प्रगटेल प्रगटेल. इंद्रियाची आगाविणी जे. आता सध्या भजनं पूजनं पोथ्या पुराणं चालतात, हे कुठं बसतात? ज्ञानेश्वरीच्या कक्षेत. हा PhDचा मार्ग आहे, उंच. ते अगोदरचे मार्ग आहेत, ते केले हो मार्ग मिळाला. परितेची कर्म आचरी जे. पोथ्या पुराण ऐकले ना करोडो जन्मापासून, नुसते ह्या जन्मात ना. आम्ही ह्या जन्मात ऐकले ना, 3दा पोथीला गेलो होतो, झोपलो होतो तर काय झालं. करोडो जन्म आम्ही ऐकलं, करोडो जन्मात अनेक सिद्ध पुरुष भेटले. आम्हाला जेवढं घ्यायचं तेवढंच घेतलं, आणि जे टाकायचं ते टाकून दिलं. अनंत ब्रह्मांडात आम्ही फिरलो, अनंत वासनेचे गुलाम झालो, सगळं काही केलं. इंद्रिय ते चूर्ण जेवी, परितेची कर्म आचरी जे. ते कर्म केले म्हणून हा योग मिळाला, तरीच हा योग पविजे. मग ह्या जन्मात काही कर्म असो की करोडो जन्मामध्ये मानवी इंद्रियांच्या प्रयोगामधून आध्यात्मिक प्रयोग आम्ही केलेले आहेत, त्यामुळे हा योग मिळाला आहे. म्हणून पुढे सरकायचं, आता मागे नाही जायचं. तरीच हा योग पविजे, ज्ञानेश्वरीच सांगते. म्हणून आता इंद्रियांच्या गावाला कळूही देऊ नका, मनाला कळू देऊ नका, बुद्धीला कळू देऊ नका. बुद्धीची भाषा नेणी जे, मनाचा अंकुर अनुदय जे. मनालाही कळू देऊ नका, आणि अनुभव घ्यायचे. इंद्रियाची आगाविणी जे, ऐसा व्यापार जो निपजे. आपोआप निपजे क्रियापद आहे, करा म्हटलेलं नाहीये. असा व्यापार करा असा शब्द आहे का? निपजणे, अशा क्रिया प्रगट झाल्या पाहिजेत. मग व्यवहारामध्ये ईश्वरी बुद्धीतनं प्रेरणा घेऊन क्रिया प्रगट झाल्या पाहिजेत. त्या व्यवहारामध्ये त्या बाधत नाहीत, आणि साधनेमध्ये देखील त्या प्रगट झाल्या पाहिजेत. व्यवहारामध्ये ईश्वरी बुद्धी प्रेरणा देते, ते प्रगट होते. इंद्रियाची आगावी नेणी जे, ऐसा व्यापार जो निपजे. तो केवळ गा म्हणजे माणसाचा, त्याला केवळ मानसिक व्यापार म्हणतात. आपोआप उत्पन्न होतं, बालकासारखं आपोआप. बालकाला कळतंय आपण काय करायलो. बालकाचे हात पाय
आप नाचविते काय, आपोआप नाचवतं ते. तसं आपलं होतं. मैं कुछ नहीं करता, मेरा राम मेरा भजन करता है, एका साधूनी म्हटलंय. अहो साधू महाराज, तुम्ही तर भजन करताना दिसत नाही, जप करताना दिसत नाही. ते म्हणतात मैं कुछ नहीं करता, मेरा राम मेरा भजन करता है. काय वाक्य, गोड वाक्य आहे. बापासाहेब नेहमी सांगायचे, मेरा राम मेरा भजन करता है. आपलं भजन रामाने करावं. सुरुवातीला आपण रामाचं भजन इंद्रियामधून करावं, नंतर आपलं भजन रामाने करावं. कोणती ओवी आहे? जेत भजता भजन भजावे. राम भजन करतोय, आपण ऐकायचंय. ओंकार ध्वनी रामाने प्रगट करावा, आपण ऐकावा. जेत भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आगवे, तो मीची झालो अनुभवे अखंडित. गोड वेळ. तुम्ही नाही भजन करायचं. तुम्ही भजन केलं, काय माहीत करेक्ट आहे का चूक आहे, काय माहीत वैज्ञानिक आहे की नाही, काय माहीत आवश्यकता आहे की नाही. तुम्ही एक मंत्राचा जप करायला आणि दुसऱ्याच मंत्राची आवश्यकता असेल, हू विल डिसाईड? तुम्ही कसाही मंत्राचा उच्चार करायला लागले, कोणी ठरवावं योग्य आहे का अयोग्य आहे? हू विल डिसाईड? मनोणी माझिया भजना, उचित तोची अर्जुना. गगन जैसे आलिंगना गगनाचिया. गगन गगनाला आलिंगन देतं. बस आलिंगन आहे, आलिंगन आहे. प्रभूशी आलिंगन आहे, आत्म्याचं जीवात्म्याशी मिलन आहे. तेच भजन, अखंड भजन. जिथे मन नाही, जिथे बुद्धी नाही, काय नाही. काय सुंदर आहे, गोड उभी. त्याला भजन म्हटलंय. कुठं टाळ मृदंग वीणा गाण तान. म्हणून तुकारामही म्हणतात, गाण तान टाळ हे तो मूढा कारण. गाणे बजावणे टाळ हे मूढ लोक म्हणजे सुरुवातीला प्रायमरचा धडा म्हणून टाकला. आपण त्याला फायनल धडा मांडलाय, कारण आपण पुढे गेलोच नाही. बेकंबिया. हा मानसिक व्यापार, याला म्हणतात मनाचा व्यापार. मन जे व्यापार करतं तो व्यापार अपेक्षित आहे, कारण ते देव मन झालेलं असतं. प्रभू त्याला प्रेरणा देतात. संप्रेक्षण प्रभू करतो, बुद्धी केंद्रामध्ये प्रभू हे करतो. योगी तोही करीती परिकर्मे तेण बंधी जती. जे सांडिली आहे संगती अहंभावाची. योगी शब्द वापरलाय. योगी म्हटलं की आमच्या वारकरी बंधूंना फार चिड येते, भक्तिमार्गी लोकांना. योग नाही. योगी ये तोही करीती म्हणून एका वाक्याने तुकड्याने फार बेजार केलंय सगळ्या लोकांना. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. आणि ते ज्ञानेश्वरांचं हरिपाठामधलं आहे. योग याग शब्द वापरलेत, पण पुढचा शब्द विधीचा अर्थ कोणाला कळला नाही. योग याग विधी. विधी म्हणजे विधीपूर्वक इंद्रियामधून केलेलं. मग योग इंद्रियामधून. ज्ञानेश्वरी मधले योग इंद्रियातीत आहेत. इंद्रियांची आगावी निजे, ऐसा व्यापार जो निपिजे. हा बुद्धियोग आहे, ॲटोमॅटिक प्रगटतो. आणि ज्ञानेश्वर आणि हरिपाठात जे म्हटलंय हे इंद्रियामधून करण्याच्या प्रयोगावर म्हटलंय. ते योग जे मानवी बुद्धीने करायचे, जे तुमचे कोणते महाराज? रामदेव बाबा,
धोती नेती ते तर सांगत नाहीत अजून, पण अनेक जे प्रकार आहेत स्वतःहून करायचे. घ्या श्वास इतक्या लांब, फसफस फस सोडा, कृत्रिम प्रयोग, हे जे काही मार्ग आहेत याच्याने सिद्धी मिळणार नाही, आरोग्य मिळेल. योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, सिद्धी मिळणार नाही, सिद्धत्व येणार नाही, गंतव्य मिळणार नाही, मोक्ष मिळणार नाही. योग याग विधी, विधी म्हणजे करण्याचा सायंटिफिक प्रयोग, रूल्स जे इंद्रियामधून प्रगटतात, नियम करायचा. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. उगच केल्याचं भुसकट आपण मारतो. आम्ही इतके यज्ञ केले, आम्ही इतक्या भागवत कथा ऐकल्या, आम्ही इतकं हे केलं, सात्विक दंभ निर्माण होतो, बाकी काही नाही. तर लोकांनी ह्या योगालाच हे केलंय. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी असं सांगितलं म्हणून योग मार्ग नाही, फक्त गप्पा मारल्यात ज्ञानेश्वरांनी, उगा एक माहिती द्यावी म्हणून. इथे काय म्हटलं, योगी ये तोही करीती. एका ठिकाणी माऊलींची ओवी आहे आणि भगवान श्रीकृष्णाच्या तोंडी घातली. अथवा योगी जो म्हणजे, तो देवाचाही देव जाणीजे. देवाचा देव म्हटलंय त्याला. आणि भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. इथे ईश्वरीय बुद्धीमधून प्रगटलेला योग, ईश्वरीय योग, जो कोणता, इंद्रियाची आगविणे जे. ऐसा व्यापार जो निपजे, इंद्रियामधल्या क्रिया, व्यापार म्हणजे तो केवळ गा म्हणजे माणसाचा. मानसिक, पण सगळ्या ईश्वरी प्रेरणा आहे, त्या बाधत नाहीत. योगी ये तोही करीती, परिकर्मे तेन बंधी जती. जे सांडिली आहे संगती अहंभावाची. योगी तेही मानसिक कर्म करतात, परंतु त्या कर्माने बांधले जात नाहीत. आपल्याला वाटतं तेही मानसिक करायलेत, विचार करायलेत, प्रवचनं करायलेत, सगळं करायलेत, बांधले जात नाहीत. म्हणून तुम्हाला ध्यान आणि कॉन्सन्ट्रेशनमधला फरक आज सांगितला. कॉन्सन्ट्रेशनमध्ये ऊर्जा नष्ट होते, ध्यानामध्ये ऊर्जा मिळते. योगी तेही मानसिक कर्म करतात, परंतु ते त्या कर्माने बांधले जात नाहीत, कारण त्यांनी अहंकाराची संगती सोडली आहे. ती पहा. अहम संगती कोणी, कोठे, कशी सोडली आणि त्रिदेवास्तरीय शक्य आहे का? तसे नसेल तर परमेश्वरीतून आलेल्या व देहभर पसरलेल्या अहंकाराची संगती देहाने, रक्ताने, मनाने, बुद्धीने, प्राणाने, कर्माने सोडली काय? तो देहाबरोबर घालविला काय? सगळ्या जगातील ज्ञाने जरी बुद्धीत कोंडून ठेवली तरी हे समुद्रावरून सखोल गुढ तळी जाऊन पाहिल्यापासून कळेल काय? योगी तोही करीती, परिकर्मे तेन बांधी जती. जे सांडिली आहे संगती अहंभावाची. अहंकाराची संगती सोडणे असा शब्द आहे. अहंकार नष्ट करणे असं वाक्य नाही, लक्षात घ्या. अहंकार नष्ट करता येतो का? देवादिकांनाही झाला का? आपल्याला जमेल का? हे अगोदर पाहावं लागेल. अहंकार म्हणजे काय? तो नष्ट करता येतो का? तो घालवता येतो का?